कार्य करण्याविषयी, प्रार्थनेविषयी, बायबल वाचण्याविषयी त्यावेळेस फोर्स केलेला नाही, जबरदस्ती केली नाही, का ती नवीन आहे, ती नवीन आहे. पण मी तिला कशाची जबरदस्ती केली नाही की तू हे केलं पाहिजे, तू बायबल वाचलं पाहिजे, तू असं केलं पाहिजे, नाही. जाऊन दिले काही दिवस, जाऊन मी फक्त प्रार्थना करतो. आणि आजही सेवा कार्य करत असताना आज पण फोर्स नाही. एवढ्या वर्ष पण 21 वर्ष जवळपास होतात, आज पण फोर्स नाही. पण मी तिला म्हणतो तू आता प्रार्थना करत राहा, तू आता बायबल वाचत राहा. तुझा देव तो आता माझा देव झाला, माझा देव तो तुझा देव झाला ना, तर आता आपण प्रार्थना करायला पाहिजे, आता बायबल वाचायला पाहिजे. मी जर प्रभूची सेवा कार्य करत असेल तर तू पण प्रभूची सेवा कार्य करायला पाहिजे, कारण आता तू नवीन नाही, आता जुनी झाली. येशू प्रभू. आणि मग मी तिला सांगत आहे, आज पण त्यांना मी बोलत आहे, सांगत आहे, समजावून सांगत आहे. पण आता ती पण अंतःकरणापासून करते का नाही करते हाही प्रश्नचिन्ह मधून बघू दे, आहे का नाही? कारण मी तर आतमध्ये खोलवर जाऊन तर पाहू शकणार नाही या गोष्टी. कव्हरवर चाललेला आहे, गळ्याच्या वरती चाललेला आहे, मी नाही पाहू शकत, बरोबर आहे. पण परिवर्तन जर दिसलं तर काही ना काही गोष्टी दिसतात. मला काही लाज नाही वाटत सांगा. येशू प्रभू जे आहे ते सांगा. म्हणून आपल्या जन्मात हा डिसिजन घेतलेला आहे. रूथ हे मंडळीचं दर्शक आहे. काय आहे? मंडळी म्हणजे देवाची वधू. जेवढे लोक देवाकडे येतात, प्रभूकडे येतात, ते रूथचे दर्शक आहे. मंडळीला म्हटलं गेलेलं आहे. मनासाचं नामे, मनासाचं नामे. असाच सासूने नामीला देव दिलेला नाही, नामीला खरा परमेश्वर त्याच्यामध्ये वसलाय, रूथ मध्ये. आणि रूथ देवाच्या प्रेमाने, नामीच्या देवाच्या प्रेमाने, वात्सल्याने भरून गेलेली आहे. खचाखच टाचून भरलं तिच्या संग. जेव्हा